1,71,710 रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी येथे कारवाई करून 1,71,710 किमतीचा अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला व जर्दा असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक इसम ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास इचलकरंजी पोलिसांकडे सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की इचलकरंजीतील एका घरामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री केला जात आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विविध कंपनींचा 1,71,710 किमतीचा सुगंधी तंबाखू, सुपारी, पान मसाला आणि सुगंधी जर्दा असा साठा मिळून आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेला इसम यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष कळवे, अंमलदार वैभव पाटील, महेश पाटील, विशाल चौगुले, संतोष बर्गे, राजू कोरे आणि सागर चौगुले यांनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडून निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या कारवाईत आणखीन एक महत्त्वाची कामगिरी नोंदवली गेली आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तसेच www.lokhirannews.com या संकेतस्थळाला भेट द्या.